दोस्तांनो नमस्कार. प्रथमतः महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रभूचरणी माझी प्रार्थना की पुढल्या 1 मेला तुम्ही सगळेजण महाराष्ट्र शासनातर्फे तिथे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करत असाल. रिझल्ट त्याच्या आधी लागावा हीच फक्त प्रभूचरणी प्रार्थना, पण हा दिवस तुमच्याही आयुष्यामध्ये लवकर यावा ह्या मात्र माझ्याकडनं तुम्हा सर्वांसाठीच्या सदिच्छा. तर मित्रांनो, येत्या 31 मेला तुम्ही सगळेजण परीक्षा देतात आहेत, मात्र त्यात काही मायक्रो गोष्टींचं डिस्कशन हे खूप जास्त गरजेचं आहे. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे हे टाइम टेबल आहे माझं की 31 मेला मला सकाळी 8:30 वाजता माझ्या सेंटरवरती पोहोचायचं आहे. आता प्लीज त्याचं प्लॅनिंग आधीपासून करा. मी तुम्हाला डे 1 ला सांगतोय की 31 मे तुम्हाला रोज जगावा लागणार आहे. रोज, आजपासून रोज, की तुम्ही सेंटरवरती पोहोचतात. पोहोचल्यानंतर तो 1.5 तास तुम्हाला व्यवस्थित शांततेत बसायचं आहे आणि स्टेबल होऊन पहिल्या जीएसच्या पेपरला तुम्हाला सामोरे जायचं आहे, कारण तोच पेपर तुमचं आयुष्य ठरवणार आहे. आता बघा, एक छोटीशी गोष्ट, तुम्ही उद्यापासनं PYQ सोडवायला सुरुवात कराल, त्यात लक्षात घ्या की क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 100 तुम्ही जेव्हा वाचतात तेव्हा पहिल्या रीडिंग मध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते बघा. यानंतर तुम्ही जेव्हा दुसऱ्या रीडिंगला जाल तेव्हा सोडवल्यानंतर किती प्रश्न चुकले किंवा बरोबर आले ते चेक करा. माझा हा समज आहे आणि माझा हा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा दुसऱ्या रीडिंगला आपण जातो ना त्यावेळेला जास्त चुका करतो, तर मग त्या चुका आपल्याला महागात पडतात आणि 25-50 ने आपले रिझल्ट जातात. त्यासाठीची स्ट्रॅटेजी आज तयार करायची की मी बाबा रे कुठेच दुसऱ्या रीडिंगला गडबड करणार नाहीये, मला जे बरोबर वाटतंय त्यालाच मी टिक करून येणार आहे. 10 ते पुढे तुम्ही 12 वाजेपर्यंत पेपर सोडवणं अपेक्षित आहे. मला मान्य आहे की 11 पर्यंतच पेपर होऊन जाईल, उरलेल्या वेळात तुम्ही अनालिसिसला वेळ द्या, पण रोज पेपर सोडवा मित्रांनो. रोज डेली पेपर सोडवा प्लीज. काहींना म्हणजे स्पेशली पुण्यात वामकुक्षीची सवय असते की मेसवरनं जेवण आलं की निवांत झोपायचं. प्लीज ते आता बंद करा, कारण पुढे सीसॅटचा पेपर आहे. क्वालिफाईंग जरी असला तरी त्यात आपल्याला महत्त्व द्यायचं आहे बरं का. त्याला व्यवस्थितच तुम्ही अटेम्प्ट करा अशी माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. आणि या वेळांमध्ये तुम्ही पेपर सोडवणं मित्रांनो अपेक्षित आहे. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की परीक्षा केंद्रात बसण्याची सवय, ते इथे म्हटलेलं आहे की पहले बेंच पे बैठने वाला, पहिल्या बेंचवरती जो बसतो त्याच्या मनामधल्या फिलिंग तुम्ही या तिथे बसून बघा, मग तुम्हाला कळेल. तेच आहे, बरेच विद्यार्थी जे पेपरला जाऊन बसतात ना तर त्या पोटामध्ये गुदगुली येणं मग मी त्याला म्हणत असतो की गुदगुली येते आणि त्यातच बरेच विद्यार्थी गडबड करतात. माझं काय होईल आणि मग जे येणारे प्रश्न आहे त्याच्यातही गडबड करतात. त्यामुळे तो जो दिवस आहे ना तो तुम्ही आत्तापासनं दोस्तांनो जगायला सुरुवात करा. पुढे जसं मी तुम्हाला म्हटलं 1 मे हा तुम्हाला रोज जगावा लागेल. तिथे मी सांगेन तुम्हाला की तुम्ही लोकांनी बिना पंख्याचे बसलात असा सराव करा. म्हणजे तिथे पंखा जरी नसला ना त्या हॉलमध्ये तरी तुम्ही घामाघूम जरी झालात तरी तुम्हाला पेपर देता येईल. थोडा हो हल्ला असेल अशा ठिकाणी पण एक दिवस पेपर सोडून बघा, म्हणजे तुमची मानसिकता तिथे तयार झाली पाहिजे. तो दिवस त्याच्यात सगळे प्रॉब्लेम येतात असं ॲज्युम करून तुम्ही करा. सकाळी कोणाशी तरी एकदम भांडण करून घ्या, जाऊन पेपर सोडवा तुम्ही एक दिवस, असं पण करून बघा. त्या दिवशी भांडण झालं तर माझी मनस्थिती काय असतील हे पण ओळखता येईल तुम्हाला. तो दिवस रोज जगा. हे पुढली 30 दिवस तो रोज दिवस आपल्याला जगायचा आहे हे ध्यानात घ्या. पेपर अनालिसिस करत असताना प्लीज ही एक पॉकेट डायरी तयार करा. मी दरवेळेला म्हणतो की मी आता शिकवतोय पण मी देखील ही डायरी मेंटेन करतो आणि ती संपली की नवीन घेऊन येत असतो. ही डायरी मी पण रोज मेंटेन करतो की मी आज काय नवीन करायला पाहिजे. तुम्ही यात तुमच्या चुका लिहायला सुरुवात करा की मी काय चूक केलेली आहे, मी काय गडबड केली, लिहून ठेवा ती गडबड की इथे चुकलोय मी, ही चूक मला उद्याच्या पेपरला नाही करायची. तुम्ही 30 चुका कमी केल्यानंतर तुमचे 30 मार्क वाढणार आहेत हे पण लक्षात घ्या, आणि 30 मार्क ह्यूज आहेत. त्यामुळे केलेली प्रत्येक चूक लिहून ठेवा. बरं, केलेला प्रत्येक बरोबर प्रयत्न पण लिहून ठेवा की अरे मी आज इकॉनॉमिक्सचे प्रश्न पहिले घेतले, मला कॉन्फिडन्स आला, पटापट सगळं सुटलं. मग जे केल्यानं तुमची उत्तरं बरोबर येतात ना ते करायला पण सुरुवात करा.
सचिन तेंडुलकरांचं मला एक उत्तम उदाहरण आठवतंय. मी जरा फॅन आहे त्यांचा, त्यांच्यामुळे त्यांच्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवतो. समजा एखाद्या सिरीजमध्ये सकाळी इडली खाल्ल्यानंतर रन चांगले बनले तर पूर्ण सिरीज सचिन तेंडुलकर सर इडलीच खायचे. हो, वर्ल्ड कपची मॅच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सेहवाग आउट झाल्यानंतर सचिनच्या शेजारी येऊन बसले तर सेहवागचा हातच नाही सोडला, जायचंच नाही, तू इथंच बस. सी, हेच येते की जी गोष्ट चांगली होती ना ती कंटिन्यू केली पाहिजे आपण, आणि तुम्ही ती करा जर त्याचा तुम्हाला फायदा होत असेल तर. पुढे नेक्स्ट, उजळणी खूप महत्वाची आहे. प्लीज नवीन काहीच वाचू नका, काहीच नाही. ही माणसं येणार आहेत बघा तुमच्या आयुष्यामध्ये. 3 इडियट्स मधले चतुर जे तुमच्या कानाजवळ मटेरियल आले, या क्लासचं नवीन मटेरियल आहे, त्या क्लासचं नवीन मटेरियल आहे, मी हे वाचतोय, याच्यातनं मागच्या वर्षीला प्रश्न आले. कानाला काढा. 100च्या 100 जरी प्रश्न त्याच्यातनं येत असतील ना तरी ते वाचू नका आता, कारण ते रिटेन्शन लेवल असली पाहिजे ना आपली. आता त्याला कानाडोळा करा. जे तुमचं वाचून झालेलं आहे त्याच्यावरती श्रद्धा आणि सबुरी ठेवा. श्रद्धा, मी जे वाचलेलं आहे ते बरोबर आहे, सबुरी होईल 31 मेला मी टेस्ट करेल त्या गोष्टी. नवीन ह्यांच्या नादाला लागू नका, हे तुमचा पेपर खराब करायलाच बसलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो, नोट्सचं जे वाचन आहे तुमचं ते प्लीज कॅरी फॉरवर्ड करा. तुमचे जे प्रश्न चुकतात ते इनफॅक्ट ते पण तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करा. उदाहरणार्थ समजा MRTP वरचा क्वेश्चन तुम्हाला माहिती नव्हता एखादा, आणि तो तुम्हाला कळलं की काहीतरी नवीन आहे बाबा रे, 2009ला कॉम्पिटिशन कमिशन आलेलं होतं, तर मग ते लिहून ठेवा. 2009 कॉम्पिटिशन कमिशन हे असे आहेत आणि ते CCI ह्याच्यासाठी काम करतं, लिहून ठेवा, काय फरक नाही पडत आहे. नोट्सचं वाचन मात्र कंटिन्यू करा, आणि जे चुकतंय त्या नोट्समध्ये तुमच्या ऍड पण करा. PYQ मधनं तुम्हाला मिळालेली नवीन इन्फॉर्मेशन. चालू घडामोडी महत्वाच्या आहेत, नक्कीच तुम्ही त्याच्याबद्दल ऍडिशन करू शकतात आणि ते तुम्ही करायलाच पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट ते म्हणजे दोस्तांनो PYQचा सराव. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मॉर्निंगला जरी PYQचा सराव केलेला आहे तरी तुम्हाला वाटत असेल की एखादा विषय माझा चांगला वाचून झालेला आहे, त्याला वेळ द्यायची गरज नाही, त्याच्या PYQ व्यवस्थित करून घ्या. सायन्सच्या बाबतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची गडबड होते, त्यांनी जरा सायन्सचे PYQ व्यवस्थित करा. आपले बरेच टॉपर पण सांगतात की बाबा रे स्टेट बोर्डातनं परत परत क्वेश्चन आलेत, स्टेट बोर्ड व्यवस्थित करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. नेक्स्ट मित्रांनो, या सरावाबद्दल बोलत असताना आपण या माणसाला नक्कीच बघितलं पाहिजे, नीरज चोप्रा. आपल्याला असं वाटतं की हे एवढा मोठा माणूस आहे, काय सराव करत असणार आहे. तुम्ही जरा बघा, 1, 2, 3 तास नाही ते 7 ते 8 तास इतका लॉंग फेज ते घेतात, आणि दिवसाच्या 4000 ते 5000 कॅलरीज इनटेक केल्यानंतर ते 7 ते 8 तास ते त्यांच्या सरावामध्ये झोकून देतात. सराव तोच आहे मित्रांनो जो तुम्हाला बिल्ड करणार आहे. तर आता पुढची 30 दिवस हा तुम्हाला सराव जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं त्याचप्रमाणे मुख्य परीक्षेमधलं काहीच बघू नका. तो मुख्य परीक्षेबद्दल सगळं बाजूला ठेवा, त्याचं आत्ता टेन्शन घेण्याचं काही कारणच नाहीये. व्हॉट टू डू, तर आपला पॅटर्न सेट आहे बॉस. माझे हे विषय आहेत, याच्यातले माझे जे चांगले झालेले विषय आहेत त्यांना मी फक्त PYQच्या माध्यमातून बघेन. ज्यांच्यात माझी उत्तरं चुकतात आहेत त्यांच्यावरती मी परत एकदा PYQ सोडवून झाला, मॉर्निंग टाइम झाला की मी वेळ देणार आहे. ॲज आय टोल्ड यू की मॉक टेस्ट आणि PYQच तुम्हाला प्रचंड तारणार आहेत तिथे. त्यांच्या वेळा चुकवू नका. या वेळांमध्ये तुमचे मॉक टेस्ट दिल्याच गेल्या पाहिजे, ते आधीच मी तुम्हाला सांगितलं. CSAT प्लीज परत एकदा सांगतोय, अति आत्मविश्वास नको की मैं हूं ना, मैं कर लूंगा. MPSCनं थोडा जरी सिलेबस चेंज केला ना बॉस तर खूप महागात पडेल. त्याच्यामुळे अति आत्मविश्वास ठेवू नका. आत्मविश्वास असावा, अति नसावा, कारण त्यांनी जरासं जरी पॅटर्न चेंज केला तर तुमचे हाल वाईट होतील. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगू नका. रोज त्याचा सराव नक्की करा. पुढे दोस्तांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्याच पाहिजे CSAT मधल्या. मित्रांनो प्लीज पुढली 30 दिवस स्वतःला शांत ठेवा. या फ्रिक्शन मध्ये कुठे अडकलात, मेंटॅलिटी बिघडली तर गडबड होऊ शकते. स्वतःच्या आरोग्याची प्रचंड काळजी घ्या. साधं जेवण करा. उष्णता भरपूर आहे, बाहेर निघू नका. हीट वेव्ह आहे, आपल्याला माहिती आहे. गडबड करण्यात काही उपयोगच नाही. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात नक्की राहा. बिलकुल निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात जाऊ नका. निगेटिव्ह लोक तुमचे विचार निगेटिव्ह करतील आणि तुम्हाला चांगल्या ध्येयापासून बाजूला सारतील. तुमचा छान अभ्यास झालेला आहे, तुम्ही वर्षभर छान गोष्टी केलेल्या आहेत, त्यापुढे फक्त कंटिन्यू करा. रोज किमान 1 तास चाला, जेणेकरून तुम्ही काल ज्या चुका केलेल्या त्या तुमच्या आठवणीत येतील की अरे ही चूक केलेली, आज ती नाही करायची आहे. स्वतःशी बोला. मी जसं ते म्हटलं की जगातला सर्वात महत्वाचा व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात. ते स्वतःला वेळ द्या. आणि जे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की बाहेरची इंजेक्शन घेऊ नका.
याची स्टोरी वाचली आणि मग मला चेव आला, ती त्याची स्टोरी होती. त्याने खूप सारे इफ्स अँड बट्स बघितलेले आहेत. तुमची स्टोरी वेगळी आहे. मला असं वाटतं की प्रत्येकच विद्यार्थ्याची स्टोरी वेगळी आहे. बघा, सगळेच जण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही आहेत की चला भेटलं आणि केलं. प्रत्येकाचा कष्ट वेगळे आहेत, प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे. त्यामुळे त्याने ते केलं म्हणून त्याला यश भेटलं म्हणजे तुम्ही तेच केल्यामुळे तुम्हाला यश भेटेल असंही नाही आहे. मात्र त्याच्याकडनं तुम्ही शिकायला पाहिजे की त्यानं काय व्यवस्थित केलेलं होतं, त्याकडे तुम्ही बघा. आणि ह्याच्यात जे मॅटर करतं ते म्हणजे कन्सिस्टन्सी. आजकाल ती एक रील पण जाम व्हायरल चालली आहे, कळशीत कळशी. सो बॉस, दॅट मॅटर्स. आणि ते करणारच आहे. कन्सिस्टन्सी ह्याच्यामध्ये, सातत्य ह्याच्यामध्ये खूप मॅटर करणार आहे. तुम्ही काल एक्स अभ्यास केलेला आहे, आज जर x1 करत असाल तर लक्षात घ्या तुम्ही आजपासून 30व्या दिवसाला x+30 असाल. 30 जरी चुका कमी झाल्यात तरी 30 मार्क वाढणार आहेत, हे विसरू नका. आणि 30 मार्क हे खूप ह्यूज आहेत असं मला वाटतं. परत एकदा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला अजून काही हवंय का आमच्याकडनं ते मला जरा खाली सांगा की सर मॅरेथॉन घ्या किंवा सर काही हे तुम्ही वेगळ्यानं घ्या. तुम्हाला हवं असेल ते नक्कीच सांगा. इनफॅक्ट परीक्षेच्या काळामध्ये आम्हाला तुम्हाला मदत करायला पण नक्कीच आवडेल. तुम्हाला काय हवंय ते नक्की कळवा. मी तुमच्या रिप्लायची वाट बघतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका. खूप साऱ्या शुभेच्छा. परत एकदा मी थांबतो. धन्यवाद.